आमच्या इंडस्ट्रीत उंचीचा नट असणं फार गरजेचं असतं. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार, राम राम. मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि समोर बसलेले माझे मायबाप रसिक प्रेक्षक, आज या नवी मुंबईमध्ये आपलं महानगरचा हा पुरस्कार सोहळा आणि त्यांनी मला या पुरस्काराचा मानकरी म्हणून निवडलं, कलाक्षेत्रातील पुरस्काराचा मानकरी. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर आपणा सर्वांचे, आपल्या ग्रुपचे मनापासून आभार मानतो. आणि अनेक पुरस्कार मिळत असतात, परंतु प्रत्येक टप्प्यावर पुरस्कार जो मिळतो तर ती एक पाठीवर कौतुकाची थाप असते. आणि त्याच्यानंतर कुठलाही कलाकार असेल, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल, त्याला एक उभारी मिळते, त्याच्या पंखांमध्ये बळ येतं. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की मला कुठेही पुरस्कार मिळणार असेल तरी मी त्वरित होकार देतो आणि तिथे जातो, कारण माणसं भेटतात, संवाद साधण्याची संधी मिळते. फक्त मी प्रत्येक ठिकाणी वेळेवर जातो. आज मला उशीर झाला त्याबद्दल आपणा सर्वांची मी माफी मागतो, क्षमा मागतो. कारण आम्हाला नाटकाची सवय आहे की मेकअप रूममध्ये 1 तास आधी यायचं आणि मेकअप करून रेडी व्हायचं. परंतु आपलं महानगर इतकं आता मोठं होत चाललं आहे की त्याच्यामध्ये ट्रॅफिक जॅम ही सुद्धा एक वेगळी समस्या आपल्या महानगरामध्ये होत चाललेली आहे. त्याच्यामुळे तुम्हीच आता काहीतरी त्याच्यावर उपाय काढा. तर हा पुरस्कार मला दिला म्हणून मी भाग्यवान समजतो. आणि जेव्हा जेव्हा तुमचं कौतुक होत असतं, तुम्हाला पुरस्कार मिळत असतात, तेव्हा तेव्हा आपण असं समजायचं असतं की आपली जबाबदारी ही अधिक वाढलेली आहे. फक्त कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा आपण जबाबदार आहोत, आपली जबाबदारी वाढलेली आहे. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये जेव्हा आपल्याला कौतुक होतं, पुरस्कार मिळतात, सन्मानित केलं जातं, तेव्हा आपण स्वतःला असं सांगायचं असतं की फक्त कलाकार म्हणून नाही, फक्त उद्योजक म्हणून नाही, फक्त पत्रकार म्हणून नाही, फक्त डॉक्टर म्हणून नाही, तर माणूस म्हणून सुद्धा आपल्याला हळूहळू हळूहळू ग्रूम व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे. मला सगळ्यात जास्त त्या गोष्टीला मार्क द्यावे वाटतात, कारण ते जास्त काउंट होतं कुठल्याही क्षेत्रात असं मला वाटतं. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असेल, आधी बघितलं जातं की तो माणूस म्हणून कसा आहे, नंतर त्याची कला, त्याची आर्ट बघितली जाते. त्याच्यामुळे मला या पुरस्कार मी जेव्हा स्वीकारला, जेव्हा ती शाल माझ्या अंगावर ठेवली, ट्रॉफी दिली, त्याच्यानंतर मी स्वतःला सांगितलं की चला आता ज्या चुका आधी केलेल्या आहेत त्या माणूस म्हणून परत चुका होऊ द्यायच्या नाही आहेत. कलाक्षेत्रात ज्या कलाकार म्हणून चुका झालेल्या आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत. नवीन चुका करायच्या आहेत, पुन्हा एकदा नवीन सुधारायचं आहे स्वतःला. आणि फक्त एकट्याला नाही तर आपल्या मराठीला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्याला सगळ्यांना मिळून हातात हात घालून पुढे न्यायचं आहे. हा संकल्प मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण मी जेव्हा माजलगावमध्ये होतो तेव्हा माजलगावचा म्हणून ओळखला जायचो. जेव्हा बाहेर औरंगाबाद, संभाजीनगरला शिकायला आलो तेव्हा बीड जिल्ह्यातला कलाकार, पुण्यात आलो तेव्हा मराठवाड्यातला कलाकार, मुंबईत आलो आणि इस्टॅब्लिश झालो, प्रसिद्ध झालो तेव्हा मराठी कलाकार, महाराष्ट्रातला कलाकार. आणि महाराष्ट्रातला कलाकार जेव्हा परदेशात जातो, वराड निघाले लंडनला घेऊन मी परदेशात जातो, तेव्हा माझी ओळख हे इंडियन ॲक्टर म्हणून केली जाते. तर मला असं वाटतं की माजलगाव ते इंडियन ॲक्टर ही सगळी जबाबदारीची भूमिका फक्त माझीच नसते, आपल्या सगळ्यांची असते. आपण आपल्या क्षेत्रात त्या त्या गावातून, त्या त्या घरातून बाहेर पडलेलो असतो. आणि मी माझ्या व्यवसायामध्ये असं काहीतरी काम करून दाखवेल जेणेकरून माझे आजूबाजूचे, माझे घरचे, माझे आईवडील, माझी बायको, त्यांची जी मान आहे ती अभिमानाने ताठ होईल आणि ते अभिमानाने सांगतील की हा आमचा मुलगा आहे, हा माझा नवरा आहे. आणि या मंचावर बसलेले अभिमानाने सांगतील की हे आमचे मराठी कलाकार आहेत. तर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. कलाकार आला आणि आमच्यासारखा कलाकार आला की जो सतत लोकांना हसवण्याची जबाबदारी घेतलेली आहे, तर त्याच्याकडनं मनोरंजनाची अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं भरपूर मनोरंजन करणार आहे. तुम्हाला खरं तर पुरस्कार हे निमित्त आहे,
पण तुम्हाला हसवायला या ठिकाणी मी आलेलो आहे असं मला वाटतं. आणि मी नेहमी म्हणतो की कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. लोकांना हसवणं ही खूप गंभीर बाब आहे. एखादा जोक वर्क नाही झाला तरी आपले मित्र हसत नाहीत. त्याच्यामुळे लोकांना एंटरटेन करणं फार अवघड आहे. आणि आजकाल असं झालेलं आहे की प्रत्येकजण इतका मोबाईलमुळे आयसोलेट होत चाललेला आहे, तर त्याच्यामुळे तो वेगळ्या तणावाखाली आहे. त्याच्यामुळे मला जेव्हा नाटकाचा प्रयोग मी सादर करतो वराडचा, खरं तर आता माझे 495 प्रयोग झालेत, आता 500 प्रयोग लवकरच मी करणार आहे, तेव्हा मला समोरचा जो प्रेक्षक आहे तो असा दिसतो की बापरे, म्हणजे नाटकामध्ये प्रेक्षक इन व्हायला मला 10-15 मिनटं लागतात त्यांना बाहेर काढायला. कारण प्रेक्षक हळूहळू त्यांचं घराचं कर्ज, गाडीचे हप्ते, बायकोशी थोडा वाद झालाय, व्यवसायात काहीतरी वाद, हे सगळं त्यांना हळूहळू त्यांची सगळी जी जळमट आहे ती सगळी काढून हळूहळू त्यांना स्टेजच्या आतमध्ये आणायला मला 15-20 मिनिटं लागतात हल्ली. कारण लोक आजूबाजूला खूप आपण तणाव आणि स्ट्रेस या अंडर जगतो आहोत. म्हणून मला जिथे कुठे जाईल तिथे लोकांना हसवायला भरपूर आवडतं. आणि आज तर माझी जबाबदारीच आहे, कारण मी थोडा लेट केल्यामुळे आज मी जोरदार हसवणार आहे.